नमस्कार मंडळी, अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे. छान थंडीच्या सीझनमध्ये ही हादग्याची फुलं मिळतात. याची भाजी भजी खूप छान लागतात खायला. वर्षातनं एकदा मिळणारी ही भाजी आहे. ती आपण जेव्हा जेव्हा मिळते ना ह्या सीझनमध्ये तेव्हा 2-3 वेळेस तरी भजी आणि भाजी बनवून खाल्ली पाहिजे. एकदम मस्त लागते ती आणि तिला काही कष्ट पण नाही पडत. हादग्याची फुलं पाव किलोवर मिळतात वजनावर. ती मस्त घेऊन यायची. छानपैकी त्याचे खालचे बुडूक असतं हिरव्या कलरचं ते काढायचं. मधले परागकणासारखे दांडे असतात ते काढायचे. छान निवडून घेतल्यावर थोडीशी कापायची. खूप बारीक नाही करायची. मध्ये मध्ये थोडी कापून घ्यायची. आधी धुवून घ्यायची आणि मग कापायची. कापल्यानंतर मस्त 3-4 कांदे घ्यायचे. ते छानपैकी बारीक कापून मस्त गरम केलेल्या कढईमध्ये तेल टाकून छानपैकी कांदा परतून घ्यायचा. 1-2 हिरव्या मिरची टाकायची, लसूण टाकायचा, हिंग, जिरे सगळं टाकून छानपैकी ते मिरच्या कांदा छानपैकी परतून द्यायचा. थोडा लसूण परतल्या छान लाल लाल झाल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मग ती फुलं टाकायची आणि छानपैकी बारीक गॅसवर मस्तपैकी शिजू द्यायची. खूप छान लागते ही भाजी. झाकण ठेवायची पण गरज नाही पडत कारण पाणी सुटतं त्याला. मस्त बारीक गॅसवर त्याची भाजी करायची. थोडं गरम मसाला टाकायचा, थोडं लाल तिखट टाकायचं, धणे जिरे पावडर टाकायची. खूप छान लागते ही. वरण भाताबरोबर किंवा नुसतं भाजी पोळी खायची असली तरी टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही सगळ्यांनी ही भाजी आता ह्या सीझनमध्ये मिळते. फुलं आणा, छानपैकी निवडा, खालचे हिरवे बुडूक काढा, मधले परागकण काढा, छानपैकी धुवून ही भाजी बनवून मस्त खा. खूप छान लागते. तुम्हालासुद्धा या भाजीची चटक लागेल व तुम्ही आवडीने सीझनमध्ये आणून ही भाजी खाल. टेस्टी लागते. अगदी अंडा भुर्जी वगैरे अशा प्रकारची ही भाजी तुम्हाला खायला लागते. व्हेजच आहे पण चव तुम्ही बघितली तर तशीच लागेल. खूप खूप छान लागते. लहान मुलांनासुद्धा आवडते. माझ्याकडे माझ्या नाती नातवंड सगळे ही भाजी खातात. चवीला छान लागते. अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. मस्त मस्त खा आणि मस्त मस्त रहा.